नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. SSCGD भरती 2023-24 तर पहा मित्रांनो, SSCGDची आन्सर की सर्वांनीच बघितली आणि आशा करतो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुम्हाला चांगले मार्क्स या ठिकाणी पडले असेल. आणि पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी कमी मार्क्स जरी पडले असेल तर खचून जाऊ नका, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये मित्रांनो तुमचे या ठिकाणी मार्क वाढणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नॉर्मलायझेशन बद्दलच मित्रांनो बोलणार आहे. तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी चार्ट दाखवणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो कोणत्या तारखेचे जे आहे मित्रांनो नॉर्मलायझेशनचे मार्क वाढणार आहे, त्याचबरोबर किती विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कोणत्या तारखेला नॉर्मलायझेशनचे मार्क वाढणार आहे, त्याचबरोबर कोणत्या शिफ्टचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढणार आहे, किती विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशन मार्क वाढणार आहे, किती मार्क वाढणार आहे. तर संपूर्ण जे माहिती जे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच बोलणार आहे. किती मार्क तुमच्या या ठिकाणी वाढणार आहे शिफ्टनुसार, कोणत्या तारखेनुसार. ठीक आहे, तारखेनुसार मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या तारखेला या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे, त्याचबरोबर कोणत्या शिफ्टला नॉर्मलायझेशन होणार आहे, त्याचबरोबर किती विद्यार्थ्यांचं त्या दिवशी नॉर्मलायझेशनमध्ये किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे, त्याबद्दल सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि डेली मित्रांनो मी तुम्हाला SSCGD भरतीबद्दल जे अपडेट देत असतो. तर पहा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 80-90 जरी मार्क्स येत असेल तर टेन्शन वगैरे घेऊ नका, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये तुमच्या या ठिकाणी मार्क त्यामध्ये वाढणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण तुम्हाला तारीख सांगून देतो या ठिकाणी कोणत्या तारीखची या ठिकाणी वाढणार आहे. तर पहा 20 फेब्रुवारीला पेपर झाला होता 2024ला पहिल्या शिफ्टमध्ये. तर तुम्हाला या ठिकाणी 89 मार्क्स असेल तर तुमचे या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो 29 मार्क वाढणार आहे. आणि या ठिकाणी जवळपास 2030 विद्यार्थ्यांचेच फक्त या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा मित्रांनो 20 फेब्रुवारीला तिसऱ्या शिफ्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला असेल त्यांना 93 मार्क्स असेल तर त्यांच्या या ठिकाणी 25 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 2038 विद्यार्थ्यांचेच फक्त या ठिकाणी मार्क वाढणार आहे. त्यानंतर पहा 21 फेब्रुवारीला पेपर झाला होता. तर शिफ्ट जे या ठिकाणी दुसरी शिफ्ट आहे, दुसऱ्या शिफ्टचे जे आहे तुम्हाला या ठिकाणी 93 मार्क असेल तर तुमचे या ठिकाणी 24 मार्क वाढणार आहे. आणि ते फक्त 2079 विद्यार्थ्यांचेच फक्त वाढणार आहे. त्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी 21 फेब्रुवारी 2024 शिफ्ट पहिली आहे. तर यामध्ये तुम्हाला 94 मार्क्स असेल तर तुमचे या ठिकाणी 24 मार्क वाढणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2018 विद्यार्थ्यांचे फक्त मार्क वाढणार आहे नॉर्मलायझेशनमध्ये. त्यानंतर 22 फेब्रुवारीला तुमचा या ठिकाणी पेपर झाला असेल आणि शिफ्ट जे हे दुसरी शिफ्ट आहे तर या ठिकाणी तुमचे 24 मार्क वाढणार आहे. आणि हे फक्त 2357 विद्यार्थ्यांचे फक्त वाढणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आहे 20 फेब्रुवारी 2024 जे चौथी शिफ्ट आहे. तर 20 फेब्रुवारीची जे मित्रांनो दुसरी शिफ्ट आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 2050 विद्यार्थ्यांचेच फक्त नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढणार आहे. आणि ते सुद्धा 23 मार्क या ठिकाणी वाढणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 20 फेब्रुवारी जे चौथी शिफ्ट होती तर यामध्ये 23 मार्क विद्यार्थ्यांचे वाढणार आहे. आणि जवळपास 2026 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क वाढणार आहे. त्यानंतर पहा पेपर या ठिकाणी 22 फेब्रुवारीला झाला होता. 22 फेब्रुवारीवर विद्यार्थ्यांची तिसरी शिफ्ट आहे. तर तिसऱ्या शिफ्टमध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो 22 मार्क या ठिकाणी वाढणार आहे. आणि हे फक्त 2170 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी वाढणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 22 फेब्रुवारी 2024 आहे. आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये फक्त 22 मार्क वाढणार आहे. 2170 विद्यार्थ्यांचे एवढे वाढणार आहे फक्त. त्यानंतर पहा 21 फेब्रुवारीची जी आहे मित्रांनो या ठिकाणी शिफ्ट आहे तिसरी. तर यामध्ये फक्त 19 मार्क तुमचे वाढणार आहे. आणि ते 2357 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी वाढणार आहे फक्त. त्यानंतर 21 फेब्रुवारीची शिफ्ट आहे चौथी. तर या ठिकाणी 18 मार्क तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. ते फक्त 2563 विद्यार्थ्यांचे वाढणार आहे. त्यानंतर पहा 22 फेब्रुवारीला पेपर झाला विद्यार्थ्यांचा, ज्यांची पहिली शिफ्ट होती त्यांना 17 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. आणि 2864 विद्यार्थ्यांचे वाढणार आहे. 27 फेब्रुवारी पहिली शिफ्ट यामध्ये 13 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. 1634 विद्यार्थ्यांचेच फक्त वाढणार आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारी शिफ्ट 1 यामध्ये 13 मार्क तुमचे वाढणार आहे. ते फक्त 1776 विद्यार्थ्यांचेच फक्त वाढणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो 27 फेब्रुवारीला चौथी जी शिफ्ट आहे चौथ्या शिफ्टमध्ये फक्त 11 मार्क तुमचे या ठिकाणी वाढणार आहे. आणि ते 1707 विद्यार्थ्यांचे फक्त वाढणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला दुसऱ्या शिफ्टचे जे या ठिकाणी मार्क वाढणार आहे नॉर्मलायझेशनमध्ये 11 मार्क वाढणार आहे. 1622 विद्यार्थ्यांचे फक्त ते वाढणार आहे.
त्यानंतर 1 मार्चला ज्यांचा पण पेपर झाला तर तिसरी जी शिफ्ट आहे तिसऱ्या शिफ्टमध्ये नॉर्मलायझेशन 11 मार्क या ठिकाणी वाढणार आहे आणि ते 1795 विद्यार्थ्यांचे फक्त वाढणार आहे। त्यानंतर 1 मार्चला चौथी जी शिफ्ट आहे 1 मार्चला ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला चौथी शिफ्टला 11 मार्क वाढणार आहे, ते 1906 विद्यार्थ्यांचेच फक्त वाढणार आहे। त्यानंतर 6 मार्चला ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला आहे आणि पहिली जी शिफ्ट आहे त्यामध्ये 11 मार्क वाढणार आहे आणि 1951 विद्यार्थ्यांचेच फक्त या ठिकाणी मार्क वाढणार आहे। त्यानंतर पहा मित्रांनो 27 फेब्रुवारीला दुसऱ्या शिफ्ट ज्यांचा सुद्धा पेपर झाला तर त्यांचे या ठिकाणी 10 मार्क वाढणार आहेत आणि 1945 विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे। 6 मार्चला पेपर झाला दुसऱ्या शिफ्टमध्ये त्यांचे 10 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे, 1772 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 26 फेब्रुवारीला पेपर झाला चौथी शिफ्ट 26 फेब्रुवारी चौथी शिफ्ट तर यामध्ये 10 मार्क नॉर्मलायझेशनचे वाढणार आहे, 1896 विद्यार्थ्यांचे वाढणार आहे। त्यानंतर 23 फेब्रुवारीला पहिली शिफ्ट आहे यामध्ये 10 मार्क तुमचे वाढणार आहे, 1823 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 26 फेब्रुवारी तिसरी शिफ्ट 10 मार्क तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे, 1628 विद्यार्थ्यांचे वाढणार आहे। त्यानंतर 5 मार्चला दुसरी शिफ्ट आहे यामध्ये 10 मार्क तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे, ते 1973 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 28 फेब्रुवारीला तिसरी शिफ्ट आहे तिसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये 10 ते 11 मार्क वाढणार आहे आणि 1841 विद्यार्थ्यांचे हे वाढणार आहे। त्यानंतर 24 फेब्रुवारीला दुसरी शिफ्ट आहे यामध्ये नॉर्मलायझेशनचे 10 ते 11 मार्क वाढणार आहे, 1792 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 24 फेब्रुवारीला तिसऱ्या शिफ्टची जे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढणार आहे ते 10 मार्क वाढणार आहे आणि हे फक्त 1772 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर ऑल इंडियात मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे, ऑल इंडियातून एवढ्याच विद्यार्थ्यांचे फक्त वाढणार आहे त्या शिफ्टनुसार। त्यानंतर 6 मार्चला तिसऱ्या शिफ्टमध्ये 9 मार्क तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे, 1985 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 6 मार्चला चौथी शिफ्ट आहे 6 मार्चला चौथी शिफ्टला 9 मार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांचे वाढणार आहे आणि 1783 विद्यार्थ्यांचे फक्त या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 28 फेब्रुवारी दुसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांचे फक्त 9 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे आणि 1928 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7 मार्च 2024 आहे 7 मार्च 2024ला चौथ्या शिफ्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला असेल तर 9 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे, 2021 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क वाढणार आहे। त्यानंतर 29 फेब्रुवारीला चौथी शिफ्ट आहे तर यामध्ये 8 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे, 2056 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क वाढणार आहे। त्यानंतर 29 फेब्रुवारीला पहिल्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांचे 8 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे, 1963 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क वाढणार आहे। त्यानंतर 5 मार्चला पहिल्या शिफ्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला आहे त्यांचे 8 मार्क या ठिकाणी वाढणार आहे, 2116 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क वाढणार आहे। त्यानंतर 7 मार्च 2024ला दुसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांच्या नॉर्मलायझेशनमध्ये 8 मार्क या ठिकाणी वाढणार आहे आणि 2046 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी मार्क वाढणार आहे। त्यानंतर 27 फेब्रुवारी 2024 तिसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांचे 8 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे, 1805 विद्यार्थ्यांचे फक्त वाढणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 29 फेब्रुवारी दुसरी शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी 8 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे, 1986 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क वाढणार आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1 मार्च 2024ला दुसऱ्या शिफ्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला तर त्यांच्या या ठिकाणी 7 मार्क या ठिकाणी वाढणार आहे, 1913 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क वाढणार आहे। त्यानंतर 26 फेब्रुवारी 2024ला पहिल्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांचे 7 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे, 1973 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी वाढणार आहे टोटल। त्यानंतर 7 मार्च 2024ला शिफ्ट आहे मित्रांनो तिसरी 6 मार्क तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे आणि 2172 उमेदवारांच्या या ठिकाणी मार्क वाढणार आहे। त्यानंतर 24 फेब्रुवारीला शिफ्ट चौथी तर या ठिकाणी 6 मार्क तुमचे वाढणार आहे आणि 2074 विद्यार्थ्यांचे फक्त या ठिकाणी मार्क वाढणार आहे। त्यानंतर 5 मार्च 2024 आहे तिसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांचे 6 मार्क या ठिकाणी वाढणार आहे, 2330 विद्यार्थ्यांचे हे वाढणार आहे। त्यानंतर 1 मार्च 2024ला पहिली शिफ्ट आहे तर पहिल्या शिफ्टमध्ये 6 मार्क तुमचे या ठिकाणी वाढणार आहे, 2372 विद्यार्थ्यांचे एवढे मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 23 फेब्रुवारी आहे तर शिफ्ट आहे या ठिकाणी चौथी तर यामध्ये मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही 6 मार्क या ठिकाणी वाढणार आहे आणि 1969 विद्यार्थ्यांचे वाढणार आहे। 5 मार्च 2024ला ज्यांचा पेपर झाला शिफ्ट चौथ्यामध्ये तर त्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये 6 मार्क या ठिकाणी वाढणार आहे आणि 2183 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क वाढणार आहे।
त्यानंतर 22 फेब्रुवारीला चौथ्या शिफ्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला तर त्यांचे 6 मार्क या ठिकाणी वाढणार आहे आणि 2500 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मार्क वाढणार आहे. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2024ला दुसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी 5.79 मार्क वाढणार आहे. 2049 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी फक्त मार्क वाढणार आहे. त्यानंतर 7 मार्चला ज्यांचा पेपर झाला पहिल्या शिफ्टमध्ये तर त्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये 5 ते 6 मार्क या ठिकाणी वाढणार आहे. 2341 विद्यार्थ्यांचे वाढणार आहे. त्यानंतर पहा मित्रांनो 28 फेब्रुवारी 2024 आहे शिफ्ट या ठिकाणी चौथी आहे आणि या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये 5.55 या ठिकाणी मार्क वाढणार आहे आणि टोटल 2198 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी मार्क वाढणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला शिफ्ट तिसरी आहे, यामध्ये 5.37 यामध्ये एवढं नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. 2168 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी वाढणार आहे. त्यानंतर 29 फेब्रुवारीला तिसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांचे 5 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. 2316 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी मार्क वाढणार आहे. त्यानंतर 28 फेब्रुवारीला पहिले शिफ्ट आहे तर यामध्ये 4.55 पर्यंत नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढणार आहे. 2277 उमेदवारांच्या या ठिकाणी मार्क वाढणार आहे. त्यानंतर 30 मार्चला ज्यांचा पेपर झाला पहिली शिफ्टमध्ये तर त्यांचे या ठिकाणी मार्क या ठिकाणी वाढणार नाही. ठीक आहे, 30 मार्च 2024 पहिली शिफ्ट आणि या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये 0 मार्क वाढणार आहे. ठीक आहे, तर एवढे विद्यार्थी मित्रांनो तुमचे मार्क वाढणार आहे नॉर्मलायझेशनमध्ये, तर टेन्शन वगैरे घेऊ नका. ठीक आहे, जर तुम्हाला या ठिकाणी 80-90 जरी मार्क्स पडत असेल तर मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा. ठीक आहे, आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.